अचानक काळानं, आणि काळ आमच्या दादांनी घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा. त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील, आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि सुनील तटकरेला बाब महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही.